प्रणाम आत्मबंधन युनिक रेकीपतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज रथसप्तमी म्हणजेच अचला सप्तमी. आजच्या दिवसाचे अद्भुत असे महात्म्य आहे. पहा, आज रविवार आहे, भानुसप्तमी आहे, म्हणजेच हा जो योग आहे तो सूर्यग्रहणाच्या तिप्पट फल प्राप्त करून देणार आहे. म्हणूनच आजच्या दिवशी असे म्हटले जाते, जो कोणी सूर्यनारायणाची कथा श्रवण करेल त्याला हजारो गायी दान दिल्याचे पुण्य प्राप्त होईल आणि त्यांची सर्व पापे नष्ट होतील. तर आज आपण सूर्यनारायणाने कार्तिक स्वामींचे पूजन थांबवून अगोदर कोणाची पूजा केली ही कथा जाणून घेणार आहोत. तसेच आजच्या दिवसाचे आध्यात्मिक रहस्य आणि उपासनेचे अद्भुत फायदे. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. विश्वातील सर्व रेकीचे गुरु माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमी, जिला अचला सप्तमी असेही म्हणतात. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. ही तिथी सूर्यदेवांच्या उपासनेची, तेज, आरोग्य, कर्मशुद्धी, पितृमुक्तीची अत्यंत प्रभावी तिथी आहे. नारद पुराण व भविष्य पुराणामध्ये रथसप्तमीचे महात्म्य अत्यंत दिव्य आणि फलदायी मानले गेले आहे. रथसप्तमी तिथीचे आध्यात्मिक महत्त्व असे आहे की माघ शुद्ध सप्तमी या दिवशी सूर्यदेव सप्त अश्वांच्या रथावर आरूढ होऊन उत्तरायणाचा खरा आरंभ करतात. सप्त अश्वांचे कार्य याचाच अर्थ जाणून घ्या. 7 फिरणे, 7 लोक, 7 प्राणशक्ती, 7 चक्र, 7 दिवस आणि 7 प्रकारचे सुप्त गुण. कर्मदोष नाहीसा करणे, दीर्घ आजार कमी करणे, आत्मतेज जागृत करणे, आत्मविश्वास विकसित करणे. नारद पुराणामध्ये सांगितले आहे, रथसप्तमीला केलेले दान, सूर्यपूजन जन्मोजन्मीचे पाप नष्ट करते. पौराणिक कथा अशी आहे की नारद पुराणानुसार प्राचीन काळी राजा यशस्वी नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता, परंतु त्याला संतान नव्हती. तसेच राजावर पितृदोष होता. राजाने नारद मुनींना विचारले, महाराज, माझ्या जीवनातील अडथळ्यांचे कारण काय? नारद मुनी म्हणाले, राजन, पूर्वजन्माचे ऋण अपूर्ण आहे. रथसप्तमीला उपासना कर. नारद मुनींनी माघ सप्तमीला सूर्योदयापूर्वी स्नान करण्यास सांगितले. डोक्यावर 7 अर्काचे म्हणजेच आकडा म्हणजे आपल्याकडे त्याला आपण 7 आकड्याची पाने म्हणजेच रुईची 7 पाने आपल्या मस्तकावर ठेवून त्याला स्नान करण्यास सांगितले. सूर्याला अर्घ्य देणे, आदित्य हृदय स्तोत्र पठण करणे आणि सूर्य अष्टकाचे श्रवण करणे. राजा यशस्वीने श्रद्धेने हे व्रत केले. पितृदोष नष्ट झाला, उत्तम संतती आरोग्यदायी प्राप्त झाली, राज्य समृद्ध झाले आणि प्रजा सुखी झाली. भविष्य पुराणातील महात्म्य सांगते की सूर्य सप्तमीला सूर्यदेव साक्षात ब्रह्मतेज रूपात पृथ्वीवर अवतरतात.
या दिवशी सूर्यपूजन, सर्व देवांचे पूजनाचे फळ आपल्याला प्राप्त होते. अर्घदान दिल्याने सर्व दानांचे सार प्राप्त होते. उपवास, तपचार्याचे फल प्राप्त होते. म्हणून या तिथीला अचला सप्तमी म्हणजे कधीही न संपणारी, अचल राहणारी अशी सप्तमी म्हणतात. कारण केलेले पुण्य अचल असते, ते कधीही संपत नाही. रथसप्तमी विशेष उपाय: डोक्यावर 7 आकड्याची पाने ठेवून, रुईची पाने डोक्यावर ठेवून स्नान करणे. कितीही मोठा दीर्घ आजार असो, सतत तुम्ही आजारी पडत असाल तर फक्त आजचाच हा दिवस आहे, जो संयोग आहे, तो उत्तम संयोग आहे, त्याचा जरूर सर्वांनी लाभ घ्या. हे नारद पुराणामधील आहे उपाय. आजार, ग्रहदोष, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सूर्यमंत्र जपल्याने ओम गृणी सूर्याय नमः किंवा सूर्यांच्या 12 नावांचे स्मरण करा. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम भानवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मारीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, सूर्याय नमः, सवित्रे नमः. ओम मित्र रवि सूर्य भानु खग पूष हिरण्य मारीचद आदित्य नमस्कारं कुर्वती दीने दीन जन्मांतर सहस्रे तू जाने तू जपयोने कहा. सहस्त्र जन्माचे पाप नष्ट होऊन अकाल मृत्यू दूर होतो. आपल्या जीवनात सूर्याचे तेज प्राप्त झाल्यामुळे आत्मविश्वास, आत्मबल वृद्धिंगत होतो. जीवनामध्ये स्वतःवरती कोणतंही कार्य करताना जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याला जगामध्ये कोणतीही ताकद किंवा कोणतीही गोष्ट हरवू शकत नाही. म्हणजेच आत्मविश्वास, आरोग्य, तेज वाढते. आणि पितृशांतीसाठी या दिवशी एक छोटासा उपाय आहे भविष्यपुराणात. तांब्याच्या लोट्यात पाणी घेणे, काळे तीळ, अक्षदा घालून सूर्यदेवांना अर्घ दिला जातो. पितृदोष नष्ट होतो व वंशवृद्धीसाठी जे काय अडथळे आहेत ते दूर होण्यास मदत होते. आणि हे अर्घ देताना हा जप केला जातो: ओम गृणी सूर्याय नमः, सर्वदेवताय नमः. सूर्यदेवताला अर्घ देताना जो मंत्र आपण म्हणतो तो खालीलप्रमाणे आहे: ओम महादेवाय विद्महे धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. महादेवांचा पितृदोषनाशक मंत्र आहे. तो मंत्र म्हणून जर आपण सूर्यदेवांना अर्घ दिलं तर आपले मंत्र तर सिद्ध होतातच, परंतु पितृदोषही दूर होतो. वंशवृद्धीमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. सर्वांनी हा उपाय करून पहा. संध्याकाळी आपण संपूर्ण दिवसभर उपवास करतो. दुपारी 12 वाजता बरोबर सूर्य जेव्हा डोक्यावर येतो त्यावेळेस आपल्या ज्या मनातील इच्छा आहे त्या 12 ते 1च्या दरम्यान जर आपण त्या म्हणत राहिल्या तर आपल्यातील सूर्यग्रह प्रबळ होऊन सूर्याचीच म्हणजे मणिपूर चक्रातील संपूर्ण अडथळे दूर होण्यास मदत होते. याच घटनेशी आधारित दुसरी एक कथा अशी आहे की एकदा श्री महादेवांचे पुत्र कार्तिक स्वामी म्हणजे कार्तिक स्वामी भगवान सूर्यदेवांना भेटायला गेले. जेव्हा ते पोहोचले तेव्हा सूर्यदेवांनी पाहिले की हे तर महादेवांचे पुत्र येत आहे. म्हणून ते पूजेचे ताट घेऊन आले. ते पूजा करू लागले. तोच त्यांनी पाहिले की एक विमान जात आहे. विमानात कोण बसले आहे हे पाहून सूर्यनारायणाने कार्तिक स्वामींचे पूजन थांबवले आणि विमानाने जात असलेल्या महान आत्म्याचे आवाहन केले व त्यांचे पूजन केले. त्या महात्म्यांचे पूजन झाले. मग ते विमान पुढे निघाले. मग सूर्यनारायण दुसरे ताट घेऊन आले. कार्तिक स्वामींची पूजा करायला इतक्यात सूर्यदेवांना दुसरे विमान जाताना दिसले. सूर्यदेव तर ज्ञानाचे देव आहे, बुद्धीचे देव. त्यांनी विमानात बसलेल्या
व्यक्तीचेही आवाहन केले आणि पूजन केले. ते विमान जेव्हा पुढे निघून गेले तेव्हा सूर्यनारायण तिसरे ताट घेऊन आले आणि कार्तिक स्वामींचे पूजन करू लागले. कार्तिक स्वामी विचारतात, तुम्ही तर मला जाणता, मी महादेवांचा पुत्र आहे, परंतु तिथे कोण आत्मे होते ज्यांच्यासाठी तुम्ही मला बाजूला ठेवून त्यांची पूजा केली? जर मी अधिकारी असेल तर सांगा. सूर्यदेव म्हणाले, शिवपुत्र कार्तिक स्वामी, तुम्हाला माझा नमस्कार असो. परंतु जे पहिले विमान होते त्यात दुसऱ्यांना ज्ञान देऊन भक्तीची शक्ती जागृत करून व्यक्तीची सुषुप्त शक्ती जागृत करतील. पैशासाठी कथा नाही तर लोकांचे कल्याण व्हावे, शरीर स्वास्थ्य उत्तम राहावे, मन प्रसन्न राहावे आणि बुद्धी दडलेली बुद्धिदात्यांची शक्ती जागृत व्हावी अशी निर्देश भावाने सत्संग करणारे आत्मसाक्षात्कारी ब्रह्मज्ञानी गुरु होते, ज्यांच्या चरणी भगवंतही शीश झुकवतात. असे गुरु ज्यात होते म्हणून मी त्यांचे स्वागत केले. कार्तिक स्वामी, बरं तर त्या दुसऱ्या विमानातही असेच गुरु होते? सूर्यदेव म्हणाले, नाही, दुसऱ्या विमानात असे गुरु नव्हते, परंतु अशा गुरूंच्या कार्यक्रमांचे आयोजन करणारा सत्पात्र शिष्य होता. तन मन धनाने लागून गुरुदेवांचा प्रसाद लोकांपर्यंत पोहोचविण्यात सदैव तत्परतेने सेवा करणारा सतशिष्य होता. त्यांचे स्वागत केले. कार्तिक स्वामी, खूप उत्तम गोष्ट आहे. सूर्यनारायण, ही तुमच्या व माझ्या संवादाची कथा. ही गोष्ट श्रेष्ठ घटना जे ऐकतील, एकमेकांना सांगतील, त्यांचे पाप मिटतील आणि त्यांना 1000 कपिला गायी दान करण्याचे फळ प्राप्त होईल. अशा तऱ्हेने आजचा हा दिव्य अद्भुत संयोग असून प्रत्येकाने त्याचा लाभ घ्या आणि ही कथा श्रवण करा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया आजच्या रथसप्तमीच्या ध्यान साधने. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.